काही हिंदुत्ववादी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी यांच्याकडे काही दस्तऐवज दिले। त्या दस्तऐवजमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता आम्हाला आढळली आणि त्यानंतर श्री प्रमोदजी गांगुर्डे असतील किंवा ॲडव्होकेट योगेशजी निकम जे अध्यक्ष आहेत कायदा सेल BJPचे आणि माझ्याकडे महामंत्री युवा मोर्चा हर्षल पवार म्हणून, तर आमच्याकडे सुद्धा ते डॉक्युमेंट्स प्राप्त झाले। तर 2 ठराविक व्यक्तींकडे ते डॉक्युमेंट्स पॉईंट आऊट करतात आहेत की इथे मोठ्या प्रमाणामध्ये लँड जिहाद हा जो प्रकार आहे तो होत आहे आणि यासाठी कोणतीही परवानगी कोणत्याही कायद्याचं हे लोक पालन करत नाहीत। तर आता मी विनंती करतो श्री ॲडव्होकेट योगेशजी निकम यांना की त्यांनी सदर प्रेस कॉन्फरन्सबद्दल पत्रकारांना अवगत करावे। नमस्कार, सर्वप्रथम तुमचे सर्वांचे आभार की आपण एवढ्या कडाक्याच्या उन्हात देखील आपला वेळात वेळ काढून मालेगावातील अतिशय गंभीर आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा लँड जिहाद ज्याला म्हणता येईल असा लँड जिहाद मालेगावमध्ये मोडस ऑपरेंडी कशा पद्धतीने होते ते आज आम्ही इथं सांगणार आहोत। आम्ही माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब या दोघांना काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाच्या अनुषंगाने मालेगावातील भूमाफिया धर्माअण्णा भामरे आणि जाकीर आरिफ अब्दुल लतीफ स्टॅम्प वेंडर या दोघं भूमाफियांच्या वेगवेगळ्या भूमाफिया घोटाळ्यांची माहिती आम्ही घेतली आणि त्या अनुषंगाने आम्हाला काही माहिती प्राप्त झाली। तर सर्वप्रथम मी भूमाफिया धर्माअण्णा भामरे यांच्या भू घोटाळ्यांची माहिती आपणापुढे देत आहे। धर्माअण्णा भामरे यांनी मालेगाव 83 गट नंबर 83/15/16/17 आणि 38/2 हे जे मालेगावातील गट आहेत दरेगावमध्ये त्या गटांमध्ये विशिष्ट मोडस ऑपरेंडी करून लँड जिहाद केलेला आहे। धर्माअण्णा भामरे यांनी काही आदिवासी कुटुंबांना हाताशी धरून त्यांच्या नावाने वनदावे मंजूर करून घेतले। हे वनदावे मंजूर करून घेत असताना शासनाचे जे नियम होते त्यांची पायमल्ली केली। वनदावा मंजूर करत असताना एका आदिवासी कुटुंबामध्ये एका आदिवासीलाच हा वनदावा मंजूर होत असतो, तोही अटी आणि शर्ती अनुसार होत असतो। ती अट अशी असते की त्या आदिवासी कुटुंबाला फक्त उपजीविका भागविण्यासाठी ती जमीन भेटत असते, वनजमीन, आणि तिथं तो फक्त आपली उपजीविका भागवणार असतो। मात्र या जमिनी धर्माअण्णांनी आदलाबदली खरेदी केल्या। आता आदलाबदली खरेदी जी झाली ती सुद्धा बेकायदेशीररित्या झाली, कारण आदलाबदली खरेदी करण्याचा नियम जो असतो एखादा गट दुसरा गट जर अदलाबदल करायचा असेल तो सलग भूखंड असावा लागतो। मात्र या ठिकाणी धर्माअण्णा भामरे यांनी पळासदरेचा एक गट तर दरेगावचा गट, गुगळवाडचा एक गट तर दरेगावचा गट, म्हणजे गुगळवाड आणि दरेगाव येथील स्वस्त असलेल्या जमिनी, दरेगावातील ज्या जमिनी आहेत वनजमिनी ज्या अतिशय प्राईम लोकेशन आणि करोडोच्या मालमत्ता या स्वस्तातल्या जमिनी आदिवासींना अदलाबदल करून दिल्या। या आदिवासी बांधवांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन या जमिनी धर्माअण्णाने स्वतःच्या नावे केल्या। स्वतःच्या नावे केल्यानंतर या जमिनींची कोणतीही शासनाकडून महानगरपालिकेकडून त्यांनी नजराणा भरला नाही, बिनशेती परवानगी घेतली नाही आणि या ठिकाणी तुकडेबंदी कायद्याचा उल्लंघन करून 12-25चे तुकडे करून असे वेगवेगळे तुकडे करून या गरीब लोकांना ज्यांनी चरखा चालवला, लूम चालवले अशा गरीब लोकांना या जमिनी बिनशेती असल्याचा भासून या जमिनी त्यांना खरेदी करून दिल्या आणि त्यांची फसवणूक केलेली आहे। तसेच शासनाला कोणताही नजराणा न भरता बिनशेती परवानगी न घेता शासनाची देखील फसवणूक केलेली आहे। या 83 गटामध्ये फेर एक्सपोर्ट नावाचा एक खूप मोठा महाराष्ट्रातला अत्याधुनिक कत्तलखाना सुरू आहे, जो कत्तलखाना त्याची एनए ऑर्डर रद्द झालेली आहे। 83,49,000 रुपये नजराणा बुडवला आणि हा फेर एक्सपोर्ट कारखाना आज त्याच्या बिनशेती नोंद रद्द झाल्यानंतर सुद्धा तो फेर एक्सपोर्ट कारखाना पाडण्याचे आदेश झाले असताना सुद्धा तो फेर एक्सपोर्ट कारखाना चालू आहे। आणि त्या ठिकाणी आज उतार्यांवरती जर आपण बघितलं तर बाजरी, गहू, मका अशा पद्धतीच्या, म्हणजे तिथं बिनशेती ऑर्डर रद्द झाली म्हणून बिनशेती ऑर्डरच्या अनुषंगाने तलाठी व इतर मंडळ अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी यांना हाताशी धरून
फेअर एक्सपोर्ट कंपनीचे मालक आणि धर्मा अण्णा भामरे यांनी आज तिथली बिनशेती परवानगी रद्द झाली असताना तो कारखाना महानगरपालिकेने निष्कासित करण्याचे आदेश प्राप्त झाले असताना सुद्धा तो कारखाना तसा चालू आहे आणि त्या ठिकाणी गहू, बाजरी, अशा मका अशी पीक पाहणीची नोंद लावली जाते. इतका मोठा भ्रष्टाचार मालेगाव शहरामध्ये या भूमाफिया धर्मा अण्णा भामरे आणि त्याच्या इतर साथीदारांनी संगनमताने केलेला आहे. धर्मा अण्णाला सिलिंग ॲक्टसुद्धा लागू नये असं दिसतं, कारण त्याच्या एकट्या दरेगावमध्ये धर्मा भामरेच्या नावाने 102 उतारे असल्याची माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे आणि इतर ठिकाणी सुद्धा त्याच्या नावाने वेगवेगळे उतारे आहेत. अशा पद्धतीने मोडस ऑपरेंडी करून शासनाची धर्मा अण्णा भामरे यांनी फसवणूक केली आहे. त्याविरुद्ध आम्ही महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि कणखर असे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी माननीय अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार व निवासी नायब तहसीलदार यांची एक समिती गठीत केलेली आहे आणि या समितीचा अहवाल मागवलेला आहे, ज्या माध्यमातून या भूमाफियांवरती कठोर कारवाई आता या काळात होणार आहे. आणि या ठिकाणी असणारे धार्मिक स्थळं, या ठिकाणी असणारे रहिवासी, कारखाने आणि इतर विद्यालय, शाळा, मदरसा या सगळ्या जमीनदोस्त महाराष्ट्र शासन आणि भारतीय जनता पार्टी केल्याशिवाय राहणार नाही, हे मी आपणास येथे सांगू इच्छितो. दुसरा मुद्दा, जाकीर स्टॅम्प वेंडर. जाकीर अब्दुल लतीफ हा मालेगावातील एक भूमाफिया आहे, ज्याने आपल्या स्टॅम्प वेंडर कौशल्याचा फायदा घेऊन दुय्यम निबंधक अधिकाऱ्यांना हाताशी धरून वेगवेगळ्या गटांची म्हणजे 114 अ असेल, 114 ब असेल, 97, 98, 110, 112, 119, 120, 122, 118 ज्या शासनाच्या राखीव जमिनी होत्या, कोणी कब्रस्तानसाठी राखीव होतं, 122 हा आदिवासी जमीन होती, 114 ही शेतजमिनीसाठी राखीव जमीन होती. या शेत राखीव असलेल्या शासनाने ज्या जमिनी प्राथमिक शाळेसाठी राखीव केलेल्या होत्या 98 गट, या सगळ्या जमिनींच्या वरती जाकीर स्टॅम्प वेंडरने आपल्या व्यावसायिक कौशल्याचा फायदा घेऊन त्या ठिकाणी सगळ्या जमिनी कुठलेही एनए ऑर्डर न घेता, कुठलीही शासनाची बांधकाम परवानगी न घेता, अधिकृत कुठलाही लेआउट न करता, शासनाला नजराना न भरता या ठिकाणी बोगस बेकायदेशीर रहिवासी वस्त्या बसवलेल्या आहेत. धार्मिक स्थळं, मस्जिद असतील, मदरसा असतील, या देखील तिथे बांधलेल्या आहेत. 122 हा आदिवासी व्यक्तीचा गट असताना नॉन आदिवासी असणाऱ्या मुस्लिम व्यक्तीच्या, त्याच्याकडे काम करणाऱ्या व्यक्तीच्या नावाने खरेदी करून त्या ठिकाणी बेकायदेशीरित्या कोणतीही परवानगी नसताना ईदगाह आणि दर्गा देखील बांधलेला आहे आणि तो फ्लड झोनवर बांधलेला आहे. फ्लड झोनवर त्याने पेट्रोल पंप देखील बांधलेला आहे आणि शासनाचा हजारो कोटींचा महसूल बुडून या भूमाफिया स्टॅम्प वेंडर जाकीरने शासनाची फसवणूक केली आहे. त्याच्याविरुद्ध सुद्धा आम्ही माननीय महसूल मंत्री साहेब, माननीय फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे यांना निवेदन दिले. त्यानंतर आदरणीय आमदार हिंदू धर्मरक्षक गोपीचंदजी पडळकर साहेब यांनी आमच्या निवेदनावरती लक्षवेधी लावली आणि या लक्षवेधीच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष महसूल मंत्री यांनी चौकशी समिती गठीत केली आणि याच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असून त्याच्यावरती त्याचा जो शासनाचा नजराणा त्याने बुडवलेला आहे, ज्या गोरगरीब मुस्लिम बांधवांच्या मराठी भाषेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्या जमिनी बिनशेती असल्याचे भासून त्यांना ज्या जमिनी विक्री खरेदी केलेल्या आहेत, त्या सगळ्या जमिनींवरची कारवाई होईल, त्या सगळ्या जमीनदोस्त होतील. तेथील जी धार्मिक स्थळं असतील किंवा मदरसा असतील, या सर्व जमीनदोस्त करण्याचे आदेश येणाऱ्या काळात लवकरच होतील आणि या सगळ्या भूमाफियांवरती गुन्हे दाखल होऊन यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय आम्ही भारतीय जनता पार्टी पक्ष मालेगाव राहणार नाही.